मंडळी जय शिवराय. आपण आहे सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या जन्मगावी सध्या आपण आहे सध्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्याच्या गोठ्यावरती. खूप जणांच्या प्रतिक्रिया होत्या, कमेंट होत्या आणि सगळ्यांची इच्छा होती की बाब्याचं काय अपडेट आहे. बाब्याच्या गोठ्यावरती आजपर्यंत कोणी आलेलं नव्हतं, पहिल्यांदाच मुलाखत होती. संपूर्ण कारकीर्द बाब्याची जाणून घेऊ. बऱ्याच लोकांना उत्सुकता आहे बाब्याची कारकीर्द जाणून घेण्याची आणि एक वेगळा इतिहास. विदर्भ केसरी, विदर्भ एक्सप्रेस, बरेचसे नावं या बाब्याला देण्यात आले आणि ज्या जिल्ह्याची बऱ्याच ठिकाणी बाब्यामुळं ओळख झालेली आहे असा बाब्या. सगळ्या गोष्टी जाणून घेऊ या माझ्यासोबत. आणि अगदी एकदम निवांत झाडाखाली आहे. इकडं समृद्धी महामार्ग आहे, बाजूला गोठा आहे आणि निवांत असा झाडाखाली हा 3 फेऱ्यातला असू द्या, सेकंद पटातला असू द्या किंवा बिनजोडचा बादशाह जरी म्हटलं तरी वावगणी असा हा बाब्या एकदम राजेशाही थाटात आहे. आपल्यासोबत मालक आहे. दादा नमस्कार. नमस्कार. एकदा परिचय द्या तुमचा. माझं नाव संदीप चव्हाण. बैल नेमकं कोणाचं आहे? तुमचा स्वतःचा? बैल आता आम्ही तिघं भाऊ आहे. हां, स्वतःचाच म्हणता येईल, त्यात काय नाही. हा ना, तिघं भाऊ आहे ना? हा, तिघं जण आहे. बरं, बाकी 2 भाऊ काय करता? आता एक भाऊ वेल्डिंग मशीनचं दुकान करतो आणि एक फौजीमध्ये. बरं, म्हणजे फौजी असतं ते कुठे आहे सर्व्हिस? ते आता जम्मू काश्मीरला ड्युटीला. बरं, देशाची सेवा करताय आणि देशाची त्यांच्या फौजी या नावाने हा ग्रुप चालतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय. फौजी ग्रुप बुलढाणा. बरं, किती सदस्य आहे तुमच्या फौजी ग्रुपमध्ये साधारण? आमच्या फौजीमध्ये बरेचसे सदस्य आहे, समजा आता जवळपास 10-15 जण आहे. हो. बरं, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता प्रेक्षकांचा, जे बाब्यावरती प्रेम करता त्या लोकांचा, की बाब्या काय करतोय सध्या, बाब्या कुठं गायब आहे? नाही, तसे बरेचसे फोन यायचे, कॉल यायचे, व दादा बैल दिसत नाही, बैल कुठं आहे, काय आहे, काय चालू आहे, काय प्रतिक्रिया आहे बैलाची. मग त्या हिशोबाने आता बैल झालं जवळपास 2.5-3 महिने झाले बैल बांधूनच आहे ना घरी. बरं, बैलाची डॉक्टरकी केली, स्टेटमेंट केली, सगळं केलं. मग काय आता डॉक्टरकी केली तर काय असा रिझल्ट काही भेटला नव्हता आपल्याला. बरं, काय झालं होतं नेमकं? बैलाचं ते पायाचा प्रॉब्लेम होता बघा, लिगामेंटचा प्रॉब्लेम होता. बरं, हां, तर ते सापडतच नव्हतं नेमकं बैलाला झालं काय म्हणून. बरं, ते आपले डिगोळे डॉक्टरची स्टेटमेंट केली. त्याच्यानंतर दुसरा एक डॉक्टर आहे त्याची पण स्टेटमेंट केली, कोल्हापूरच्या डॉक्टरची केली. त्याच्यानंतर ते आडक बेडकचे डॉक्टर आहे त्यांच्याकडून पण आणला. बरं, पण ते निधनच लक्षात नाही आलं. आता ते निधन लक्षात नाही आलं, तसंच एक जण चर्चा झाली त्या गोष्टीची की बाबा बैलाला काय झालं. मग आमच्या साहेबांना आम्ही 2-3 जणांना कॉलवर घेऊन बोलणं झालं. मग ते विघ्नहर्ता ग्रुपवाले म्हणत किंवा ते पशुखाद्य संभाजीनगर, बरं, त्यांच्या बैलाची स्टेटमेंट केली. साईनाथ पळस. हा, मग ते म्हणत किंवा त्या म्हाताऱ्याला तुम्ही घेऊन या, बरं, 100% ओके होतो. बरं, मग कॉल केला म्हाताऱ्याला, म्हातारा आला. म्हाताऱ्यानं बैल बऱ्यापैकी काय त्याच्या हिशोबाने स्टेटमेंट करायची ती चोळून केला. बैल 1 महिना आरामावर ठेवा म्हणे. 1 महिना आरामावर ठेवायला, लेप वगैरे सगळं काही दिलं. बैल आता बऱ्यापैकी समजा 95% क्लिअर झाला जवळपास. आता 95% क्लिअर झाला. मैदान गाजवण्यास तो सज्ज झाला. बरं, सगळ्या गोष्टी जाणून घेऊ. मुलाखत मोठी होईल आणि पहिल्यांदा मुलाखत करतोय गोठ्यावरती, त्याच्यामुळं आतुरता लागली होती कुठंतरी. एक्सप्रेस ज्या नावाने बाब्या आहे, ज्या पद्धतीने त्याचा पळ होता आणि इथून पुढेही राहील. किती वय आहे त्याचा अंदाज आता? बैलाचं वय आता समजा पळायला 5 वर्ष, समजा आता बैलाचं 7 वर्ष चालू आहे. 5 वर्ष वय 7 वर्ष आहे. 5 वर्षापासून सलग पळतो. बरं, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कुठली खरेदी? हे 40 गाव घेतलेला आहे आपण. कोणाकडची? हे संदीप साकोर म्हणून. बरं, कधी खरेदी केला होता? ह्यो लॉकडाऊनमध्ये खरेदी केला आपण. किती रुपयाची खरेदी? हे 85,000 रुपये. 85,000. 85,000. बरं, त्याच्या अगोदर कुठले बैल होते? त्याच्या अगोदर एक सर्जा म्हणून वासरू पळत होता आपल्याकडे. त्याच्या अगोदर बरेच झाले, पण एवढी आपली काही जसं आता युट्यूबच्या माध्यमातून, याच्या माध्यमातून काही कुठली मार्गदर्शनच भेटलं नाही आपल्याला. बरं, म्हणजे आल्यापासून आपल्याला बरेच चर्चेत आणलं, म्हणजे बरंच मोठं नाव केलं आपलं. चर्चा बाब्यामुळे झाली. हा, बाब्यामुळे चांगली चर्चा झाली. बाकी सगळं काही जे आहे ते मागच्या अगोदरच्या बैलांपासून पण तुम्हाला तो सोर्स होता? नाही, होताच ना त्याचं काय. अरे, प्रॉपर ठिकाण कुठे आहे हे आमचं का? हे हिवरखेड, तालुका सिंदखेड, जिल्हा बुलढाणा. बरं, काय कसं नेमकं, म्हणजे बाब्याला ज्यावेळेस खरेदी केलं तर कशात पळताना बघितलं तुम्ही? नाही, पळताना बघितलं. आमचे दाजी तिथं. बरं, 40 गावमध्ये पैलवान म्हणून साहेबाशी त्यांची चर्चा झाली की बाबा आपल्याला एक वासरू घ्यायचं आहे. त्या टायमात आमच्याकडं लॉकडाऊनच्या टायमात बी जवळपास 8-10 वासरं होते. बरं, इकडे बंदी काळ होता. मग मी काय करायचो, MP ला नेऊन बैल
द्यायचो. मग त्या टायमात पण एक 10-15 वासरं होते. साहेबाचं द्यायचं बोलणं झालं. ते म्हणत की एक वासरू चांगलं आहे तुमचं नाव करायचं तेवढं वासरू माय म्हणणार तुम्ही घ्या. मग ते म्हणलं चालतं. मग आम्ही गेलो, बघितलं, आम्हाला पसंत पडलं, मग आम्ही घेतलं. 85,000 रुपये रक्कम देऊन 85,000 खरेदी केलेली आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा मागण्या आल्या. आणि मागण्या तर लय आल्या, मागण्याचा काय विषय. शेवट एक रक्कम कुठपर्यंत मागणी गेली? नाही, रक्कम तर कोटीच्या वर गेली. कोटीच्या वर गेली, पण टिकून ठेवला तुमच्या गोट्यावरच ठेवला. टिकून ठेवला म्हणजे आपला सौदा पण झालता, हां. बैल पण द्यायचं ठरलं होतं. मग काही कारणास्तव तिकडं आपल्याला थोडंसं जमिनीचा प्रकार होता. बरं. जमीन घ्यायची बाबा, बैलाच्या जागेवर जमीन राहिली पाहिजे. ते जमिनीचं कॅन्सल झाल्यामुळे मग बैलाचं पण कॅन्सल केलं. बरं. आज सलग 5 वर्षापासून पळतोय. हा, सुरुवात कशापासून केली ज्यावेळेस तुम्ही खरेदी केला? सुरुवात आम्ही इथं आता बंदी काळ होता. कुठं गेलं तर 5-10 मिनटं थांबायचं, गाडी उतरली की लगेच पोलीसवाले यायचे, पळी लागायची, इकडं पळा तिकडं पळा, सगळं बंदी काळामुळं. मग आम्ही म्हणलं बा आता बैल तर घेतला आपण, आता बिनजोडच खेळू. सुरुवातीला आम्ही वाखारी पाटील 2-4 बिनजोड चांगल्या झाल्या आमच्यावाल्या. बिनजोड पासून सुरुवात. हा, बिनजोड पासून सुरुवात झाली. 3 फेऱ्याचं कुठलं मैदान आहे? पहिलं मैदान की बाबा त्या मैदानात गेला? नाही, सुरुवातीला आम्ही गेलो कर्जत जामखेड. कर्जत जामखेड. बरं, किती रुपयाचं मैदान अंदाजे? ते मैदान मला वाटतं काय 1 लाख काय 1.25 लाख रुपयाचं मैदान होतं बघा. काय निकाल राहिला तिथं? निकाल दोन्ही फेऱ्या गाडी 5-6-7-8 टांग्यानंच लागली. बरं. गट काढा तसा शेमीला ते म्हणत तुम्हाला बैल सोडता येत नाही, आम्ही नवीन, आम्ही बैल झेंडा सुट्टी माहीत नाही आम्हाला. ते म्हणत आम्ही सोडतो. याला तळलंय बैल, आड सोडा, पलीकडे पाठी बदलून गेली. बरं. गाडी लागली 4-5 टांग्याच, लॉबी झाली. सेमीत फॉल झाली. हा, फॉल झाली. कुठल्या बैलाच्या गळ्यात होत्या? तो नाचा म्हणून पळत होता. बरं. पुण्याचा. मग त्याच्यानंतर हिंमत हारली नाही, त्याच्यानंतर नाही, सातत्य ठेवलं, कंटिन्यू तुम्ही त्या 3 फेऱ्याच्या मैदानात पळवलं. कुठलं मैदान पहिलं 1 नंबरचा मानकरी झाला? मग आम्ही सेकंदला गेलो MP मध्य प्रदेशला. मग तिथं पण लंबा राऊंड आहे. म्हणलं आपण अनुभवासाठी तिकडे जावा बा. मग मल्हार आणि बाबे घेऊन गेलो इकडनं. मल्हार कुठला? करण साहेब गुणावचं. बरं. ते गाव नाही सांगता ना. करण साहेबाचा मल्हार. हा, तिथं गेलो. मग आमचं बॅड लक, तिथं काही मेळ लागला नाही. 1 फेरा आम्ही ही गाडी पळवली, काही जमलं नाही. मग डोंगरे आणि दादा पाटलाचा बैल पळाला होता, त्यांचं पण जमलं नाही. मग योग घडून आले आमची आणि त्यांची. मग डोंगऱ्यानं हा घातला, तिथे 1 नंबर केला MP मध्ये. 1 नंबर. मग तो पट सोडल्याच्या नंतर मग पुन्हा इकडे आले. मग तो पट खेळल्याच्या नंतर मग आम्ही 2 पट तिथलेच केले. बरं. ते पट केल्याच्या नंतर मग आम्ही गेलो महान भारत केसरी पुणे. बरं. महान भारत केसरी. महान भारत केसरी. महान भारत केसरी. मग तिथे गेलो, गट काढला. शेमीला थोडंसं आमचं निकाल लावून थोडंसं बॅडलक झालं. ते निकाल काय आम्हाला भेटला नाही. बरं. हा, निकाल भेटला नाही. पहिलं मैदान सांगा ना त्याचं. मग ते पहिलंच मैदान होतं आमच्यावर. नाही 1 नंबर केलेला. 1 नंबर माळशिरसला, माळशिरसला. जुना बैल पोळा मैदान. कोणामध्ये पळाल तिथं? ते बादलमध्ये वाघेरी, इम्रान पाटील वाघेरी. बरं. सातत्य ठेवलं, कंटिन्यू त्याला पळवलं. 3 फेऱ्याचं मैदान असू द्या किंवा सेकंदाचं असू द्या किंवा बिनजोडा असू द्या, या गोष्टी करत गेले तुम्ही. आणि 3 भाऊ म्हणता तुम्ही, पण 1 भावाने पूर्ण वेळ बैलासाठी दिला असं म्हणता येईल का? म्हणजे तुम्ही पूर्ण वेळ दिला बैलासाठी. बरं. काय सांगाल, कुठलं मैदान आठवणीतलं बाब्याचं? मग आमची बिनजोड झाली 1 विराला, 1 नंबरची. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर परत महान भारत केसरी आपलं चाकांचं मैदान झालं थारचं. तिथं काय 1 नंबर झाला तिथे. 1 नंबर झाला. पण दिला नाही. दिला नाही. काय कारण? 2 नंबर दिला. ते म्हणत बा तुमच्या, आता कसं आहे, आता गरीबावर कोणी पण अन्यायच करते की बा तुमची गाडी शेमी लॉबी झाली म्हणताय. मग 2 घंटे निकाल थांबवला. 2 घंट्यानंतर आम्हाला निकाल दिला. मग ते 1 नंबर केला. तर मग आबाचा बैल होता आमच्या संग, हा शेवळ्या आबाचा. त्यांना म्हणे तुम्ही आता, त्यांना तो चान्स द्याला, हा आम्हाला चान्स द्या. बरं. सुट्टी गाडी लागलेली होती. 2 नंबर द्याला आम्हाला, 1 नंबर त्याने घेतला. 2 नंबरला काय टाटाच गाडी होती. टाटाच गाडी होती. पहिलं बक्षीस होतं ते 3 फेऱ्याच्या मैदानात. 3 फेऱ्याचं की एवढं म्हणजे चांगल्या मोठ्या रकमेचं बक्षीस त्या ठिकाणी मिळवलं. थार गाडी होती. बकासूरमध्ये किती वेळेस गाडी पळाली? बकासूरमध्ये एकच वेळेस गाडी पळाली आपली, बिनजोडला. 3 फेऱ्याच्या मैदानात नाही, 3 फेऱ्याच्या मैदानात. काय कारण? मग तो योग जुळून यायचं कारण असं झालं की काही प्रॉब्लेम येत गेला, बैलाच्या पायाला लागत गेलं. परत असा विषय झाला की ते म्हणतात तुमच्या बैलाला जास्त तळ आहे डावीनं, आमच्या बैलाचा मेळ काही खाणार नाही. आम्ही म्हणजे तुमचा बैल डावीनं आणि आमचा बैल उजवीन आणतो आम्ही. म्हणत आमचा बैल तुमच्या बैला टिकणार नाही, म्हणून ते मन काही जुळून आले नाही. आणि त्या टायमात त्याचा फोन आम्हाला आला आणि आमचा बैल घरी आला.
आता त्यांचा फोन आलता काशेगावच्या मैदानाच्या अगोदरचा विषय. बरोबर, म्हणजे आता नुकतं हा, हा, नुकतं. 10 दिवसापूर्वी. एक महिना दीड महिन्यापूर्वीचा विषय अच्छा. की आपण पळू म्हणून अनिल भाऊ फोन आलता, हां हां. पण बैलच घरी असल्यामुळे मग ते काही कारण जुळलं नाही. कुठले प्रमुख पैरे सांगा ना बाब्याचे मला, कुठल्या बैलाच्या गाड्यात पळालेला होता? तर मथुरमध्ये बैल पळाला, लक्ष्मणराव मथुरमध्ये किती वेळेस पळाला? मथुरमध्ये एकच वेळेस पळाला. बरं. हा, पण ते पायाला छकडा आखूड असल्यामुळे पायाला लागलं होतं बैलाच्या. हं. तिथं पण ते योगच नाही जुळून आला. तिथं नंबर नाही झाला. नाही, नंबर नाही झाला, गटालाच मार खाल्ला. मग जे त्याचा जो इतिहास आहे 21 मैदान कंटिन्यू एक नंबरचा एक मानकरी, नंबर. आणि हा इतिहास मला नाही वाटत कोणी पुसला किंवा पुसणार. काय आता भवतव्य पुढचं नाही सांगू शकत, कारण 21 आतापर्यंत तर नाही. मैदान सलग एक नंबरचा मान पटकावणं ही साधारण गोष्ट नाही. कुठले मैदान आहे आठवणीत तुम्हाला ते? मैदान समजा सलगचे आता ते गारोड पाटील मैदान झालं, हं. त्याच्यानंतर बारामतीचं मैदान झालं, तिथं त्याच्यात डबल हिंदकेसरी मैदान आहे का काही? हा, आता 4-5 मैदान हिंदकेसरी आहे ना. बरं, कुठले मैदान? तिथले अजितदादा केसरीचं मैदान ते हिंदकेसरीच होतं. बरं त्याच्यानंतर डबल गुरसाळ्याचं मैदान हिंदकेसरीच होतं. बरं. हो. एक आता आणि भरपूर जुना दिवस बैल झाले पोळा त्याला. सलग 3 वर्ष एक नंबर आहे. कुठला? माळशिरस. माळशिरसचा सलग 3 नंबर आहे. हो, ती सलग 3 नंबर आहे. बरं, हा एक वेगळा इतिहास रचला गेला त्याच्या नावावरती. लखन आणि बाबे किती वेळेस गाडी पळाली? ही 3 वेळेस पळाली. मग काय नाही 2 वेळेस एक नंबर केला आणि एक वेळेस शेमील लॉबी झाली. सेमीला लॉबी हा, झाली. लॉबी झाली. बरं, आता किती दिवस झाले साधारण 3 फेऱ्याच्या मैदानात नाही? बैलाला आता जवळपास 4 महिने झाले. म्हणजे बैल आपला पळाला होता आपल्या आत्ताचं मैदान झालंय फॉर्च्युनरचं, हं. त्या मैदानाला तेव्हापासून बैल घरी. बरं, श्रीनाथ केसरी बसून बैल. श्रीनाथ केसरीपासून बैल घरी. भाऊ काय सांगालो, ज्या पद्धतीने बाबा तुमच्या आयुष्यात आला, आता तुम्ही जसं सांगितलं अगोदरपासून बैल आहे, पारंपरिक आहे, वडिलोपार्जित हो, नाद आहे. वडील पण करायचे हा, अगोदर. वडील पण करायचे, आजोबा पण करायचे. पण बाब्याने जी ओळख करून दिली महाराष्ट्रात, ही कोणच नाही दिली. त्यांनी कोणीच नाव नाही मोठं केलं. आणि वाटलं होतं का असं की बाब्याला तुम्ही घेऊन जाणार, पण बाब्या पळतो नाही पळतो काय? असं वाटलं नव्हतं, फक्त अशी शंका होती की बाबा आपण सेकंदच पट खेळतोय, हं. पण असावा काहीतरी करावं. आपल्याला शंका होती की आपण बिनजोडलं कोणाला आतापर्यंत बिनजोड पडली नाही. बरं. त्या हिशोबाने बा आपला 2 फेरे तर बैल पळतोच, 3 फेरे पळायला काय कठीण आहे. आपण कोशिश करायचा, प्रयत्न करायचा, आपलं काम आहे. बरोबर. प्रयत्नांकी परमेश्वर 100% फळ भेटणार का तर भेटणार. हां, हां. तर 100% फळ आपल्याला भेटलं. फळ भेटला. कुठल्या बैलात पळायची इच्छा आहे? बायला ती इच्छा आता कुठल्याच नाही राहिली आता. तुमच्या बैलात पळायची इच्छा बऱ्याच जणांची बऱ्याच होती. जणांची. आणि काही जणांची झाली पण ती पूर्ण. हो, पण पूर्ण तुमची झाली. कोणाच्या नाही, कोणत्या आपली बैलात? कोणात नाही राहिली इच्छा. आपली इच्छा पूर्ण झाली. सगळी हो, इच्छा सगळ्या पूर्ण बैलात केली. पळालो आपण, काही विचार अजून किती दिवस पळू शकतो बाबा? बैलाचं काय अजून एक 4 वर्षाचं 100% पळू शकतो. 4 वर्ष पळू शकतो. नक्कीच 10, 15 वर्ष बैल पळता आणि चांगल्या आपण पद्धतीने 6-4-10 वर्ष धरले. हं. 5 वर्ष आपल्याजवळ होते, 4-5 वर्ष 10 वर्ष त्याच्यानंतर आपण अपेक्षा करू नये त्याच्यापासून. बरं. त्यानं आपली जी पूर्ण ख्वाहिश जेवढी आहे तेवढी पूर्ण केली. सगळ्यात मोठी बिनजोड सांगा कुठल्या, कारण बिनजोडला बऱ्याच वेळेस पळवलेला आहे तुम्ही. सगळ्यात मोठी बिनजोड जर म्हणलं तर एक विराल झाली. बरं, हा, किती रुपयाची बिनजोड? ती 7-7 लाख रुपयावर होती. 7 लाख रुपयाची. 7-7 लाख रुपये काय निकाल? निकाल आपली 5-6 टांग्याला लागली होती गाडी. 5-6 टांग्याने. आणि कोण होतं गळ्यात? आपल्या गळ्यात रायबा आणि बाब्या पळाला होता. तिकडं वाडग्या आणि लक्ष पळाला होता, मांडेकर साहेब. लक्ष कुठला? पुण्याचा बरं. संतोष मांडेकर. मग 5-7 टांग्यानी गाडी तिथं लागली 5-6 टांग्याला लागली. आणि 7 लाखाची बिनजोड, एक मोठी बिनजोड होती. हो. आणि विदर्भातला बैल तिकडे जाऊन जर इतकी मोठी बिनजोड खेळतोय म्हटल्यावर हा खूप कुतूहलाचा विषय असेल. त्याच्यानंतर कुठली बिनजोड अशी त्याच्या एवढी मोठी? नाही, त्याच्यानंतर एक बिनजोड झाली होती आमची, हं. पण ते 51 लाख रुपयावर ठरली होती. बरं, ते काही 51 लाखाची? 51 लाख रुपयावर सोनारपाड्याच्या सोन्याची आणि बाब्याची बिनजोड लागली होती. सोन्या 50-50. सोन्या 50-50. बरं. पण आणि काही कारणास्तव बंदीचा काळ असल्यामुळं सगळेजण म्हणू लागले बाबा लय येईन तुमच्यावर काही कुठल्या गोष्टी होईल, हां. पण नको एवढी बिनजोड खेळायला. त्या कारणास्तव काहीतरी ती बिनजोड कॅन्सल झाली. आता बिनजोड किती दिवस झाले बाब्यावर खेळायला? बिनजोड त्याच्यानंतर आता बैल पळायच्या आधी समजा 5 महिने झाले, नंतर ती बिनजोड केल्या 2 तिथं. बरं. ते श्रीनाथ केसरी त्या अगोदर 2 बिनजोड केल्या तिथं. विठ्ठल नानाच्या त्याच्यात एक झाली आणि एक मुंबईचाच बैल होता बघा, त्यांच्यात एक झाली. बरं. आता बऱ्याच बैलांचा विषय होतो की काही बैल इंजेक्शनवर पळवला जातात, पण बाब्याचं असं कधी ऐकण्यात नाही आलं. नाही, ऐकण्यात आलं म्हणजे तसं नाहीच. नॅचरल कार भाई, त्याचा कुठला इंजेक्शन गोळी काहीच नाही. त्याला काय जर समजा जर काही विकार आजार जर झाला तरच त्याला इंजेक्शन गोळीचा प्रकार असतो, नाही तर कुठलंच काही नाही. नाही नाही, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, बैलाला काय खाद्य तुम्ही देतात, त्याचं गोठ्यावरचं नियोजन किंवा त्याचे सराव असेल मैदानावर. आता ज्या पद्धतीने लखनचं बघतो आपण, लखनचं सातत्य मैदानात टिकू नये, पण कुठल्या मैदानात हे कोणीच सांगू शकत नाही, नाही. बरोबर. कारण 3 फेऱ्यातही पळतो, हा. सेकंदातही पळतो. मग ह्या पद्धतीने त्याचं शेड्यूल लावता
आणि त्यानुसार तो बैल त्याचा पळ कायम टिकून ठेवतो. तशा पद्धतीने तुम्ही ती आखणी केलेली होती का अगोदर? नाही, आम्ही आखणी सेकंदपाटाचा 100% पळत होता. आम्ही पुण्याला पण घेऊन गेलो, मोकळ्या घाटात पण आणला, आमची बारी पण झालती. त्याच्यानंतर तिथं छकडी घाटाला पण आणला आम्ही. तिथं छकडी घाटात पण 1 नंबरची बारी करून 1 नंबर करून आलो. तिकडं पण पळावला. त्याच्यानंतर म्हणलं आपण सगळ्याच क्षेत्रात गेलो पाहिजे पळायला. म्हणून म्हणलं बाबा 3 फेऱ्याचं पण आपलं मैदान बैल पळतो नाही पळतो, आपण अनुभव घेऊ काय करा त्या गोष्टीला. म्हणून आपण तिकडे बी त्या क्षेत्रात गेलो. सुरुवातीचा बैल हा महाराष्ट्रातला की बाबा 1 नंबरचा इथला आपल्या विदर्भ मराठवाड्यातला की बाबा 3 फेऱ्यात 1 नंबर जाऊन सलग करणारा. 3 फेऱ्यात हा, सगळं काही दाखवलं असं ते ह्या बैलांना दाखवलं. सगळ्याला मुंबई जी दाखवली ती ह्या बाब्यानं दाखवली 3 फेऱ्याच्या मैदानात. काय त्याला खुराकमध्ये बदलाव करता का काही असं हा, ऋतू बदलाव असतो आमच्यावाला, सतत एकच नसतं. आता काय खाऊ घालता त्याला? आता सध्या त्याला बुलेट राजा चालू आहे. बुलेट राजा. बरं, आणि बाकी इतर खाद्य काय? इतर खाद्य काय नाही, आपलं बीट, मक्का, दूध वगैरे सगळं आता सध्याच्या घडीला बंद आहे. चारा वगैरे? चारा वगैरे काय आपलं हे समजा जे आपल्या जनावरांना बाकी असतो चारा. बाकी काय असं बदाम वगैरे देत नाही? नाही, सध्या काहीच नाही. बैलाला कंटिन्यू जे टायमात चालू असला त्या टायमात काजू बदामचा विषय आता नाही. कंटिन्यू सुरू असला मग असतं ना. दूध वगैरे? दूध पण असतं. दूध पण असतं. ज्यावेळेस 3 फेऱ्याचे मैदान करायचं? 3 फेऱ्या सेकंदचं तसं काय नाही. आता बैलच बांधून आहे, बैलाला सराव नाही, आपल्या बैलाला फेरा नाही, काहीच नसतो. आता 4 महिने झाले बैल बांधून होता. फेरे वगैरे काहीच नाही. पोहणी असते ना, यायम असतो, पोहणी असती. मग फेरे न देता तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स कसा की बैल पळू शकतो आपण? बैलाला 11 महिने बैल बांधून होता पहिल्या वेळेस. त्या टायमात जलवा बादल पळत होते, त्या टायमात कोणाकोण तुटले नाही. ते ह्या वाट्यान थोडे सेकंद. बरं, आता काय गाड्यावाली सोबत तुमच्या, त्याच्यामुळे ते ह्या गोष्टी काही खोट्या नाही. आहे का आहे त्याच्यात काही विषय नाही. आणि जे काही ऐकणारे मुलाखत त्याला सुद्धा माहिती की कोणाकडून काही झालं नाही म्हणून केलं. बादल जलवाचं नाही, 1 नंबर बैल पळत होते, 100% पळत होते, त्यात काही शंका नाही. तुम्ही आम्ही म्हणून काही काम चालत नाही. आणि इथं काही खोटं नाटं बोलून काही कुठली गोष्ट मोठेपणा करायचं नाही का आपल्याला लिहायचं नाही. बरोबर. नक्कीच एक मोठी कारकीर्द राहिलेली. एक आठवणीतलं मैदान सांगा मला कुठलं बाब्याचं? ते बारामतीच. काय नेमकं काय घडलं होतं तिथं? म्हणजे आम्हाला शेमीला थोडंसं टाकाटाकीचा कारभार झाला आणि संध्याकाळच्या टायमाला 8:30-9च्या टायमातला विषय सरजा आणि हा 1 नंबर केला. बरं, आठवणीतला सरजा कुठला? यो लिंबाळकर सराचा. बरं, हा, तो गौतम भाईकडे होता तो. हा, 1 नंबरचं मैदान. सरजा आणि बाब्यांनी 1 नंबर केला. 1 नंबर. एक चांगला इतिहास राहिलेला आहे. आता हे कुठलं वासरू? हे गुरु म्हणून आहे. किती बैल आहे आता सध्या माझ्याकडं? इथं आता 5 वासरं आहे आणि घरी 2 असे 7 वासरं आहे. 7 वासरं? 7 वासरं. मग यांचं सगळ्यांचं नियोजन कसं? सगळ्याचं नियोजन असंच, वडील आहे, भाऊ आहे, पुतणे आहे, दोस्त मित्र आहे, सगळे करू धरू लागायला. काय कमवलं तुम्ही बाब्यावरती? आता तुम्ही सांगितलं अगोदर केलं काहीच नाही, कमवलं काहीच नाही, फक्त नाव कमवलं, बाकी काहीच नाही. मग आता एवढे बक्षीस आले, पारितोषिक आले, रक्कम आली, हा, ते हे कुठं राहत असते का बक्षीस पारितोषिक? फक्त काय आता जे घरात आहे पारितोषिक हेच कायमस्वरूपी. आता किती पैसा आला किती गेला. आताचा काळ वेगळा आहे. आता लोकांना वायदी मिळती बैल पळवण्यासाठी. बैलगाड्यात घालायचं म्हटल्यावर 1,00,000-2,00,000 लाख रुपये मोठे बैलावाले देता आणि बैल पळतो पण, आणि त्यात त्यांचा खर्च पण निघतो. पण ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्याला झाली 5-6 वर्ष जवळपास. सुरुवात जेव्हा केली तर त्यावेळेस गाडीचा जो खर्च होता कसा भरून निघायचं? स्वतःच केला आम्ही, कोणाच्या नावावर पडलो नाही, कोणाचं नाव लावलं नाही. स्वतःच्याच नावावर जे काही खर्च असेल ते स्वतःच्याच नावावर उचलला आम्ही. आतापर्यंत कोणाकोण 1 रुपया घेणे नाही, देणे नाही, कुठली गोष्ट नाही. हा, आपण पैसे घेतले बक्षीस स्वरूपात. 1 लाख रुपये बक्षीस आहे का? मी तुला बैल देणार, मी 1 लाख रुपये अगोदर घेणार, तुझी गाडी राहो अगर न राहो त्याशी काही घेणं देणार नाही. बरं, अगोदर असेल तर हो, म्हणणं नसेल तर तिकडेच राह, काही काम नाही त्या गोष्टी. बरं, म्हणजे वायदीला कुठेतरी प्राधान्य दिलं नाही? नाही, वायदीचा प्रकार केलाच नाही आपण. आणि चांगली गोष्ट आहे, त्यातून टाळल्या गेले तुम्ही म्हणून कुठेतरी. नाही, टाळल्या गेले म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला अनुभव त्या गोष्टीशी. काय वेगळं पण सांगाल बाब्याचं तुमच्या आयुष्यात? आता 5-6 वर्षापासून आहे, पण वेगळं पण काय सांगाल बाब्याचं? या बैलाचं वैशिष्ट्य असं आहे, घरी आल्याच्या नंतर आल्या करायला लक्ष्मी आल्या, कुठल्याच माणसाला मारण्याने कुठलीच गोष्ट काहीच नाही. घरी कोण पण धरणार, कोण पण कुठली गोष्ट काही म्हणायचं काम नाही त्याला. असं दाताला कसं आहे आता तो दाती झाला, 1 वर्ष झालं त्याला. जुळला का? 1 वर्ष झालं. साधारण तुम्ही म्हणता की अजून 4-5 वर्ष? 4-5 वर्ष आम्ही धरले समजा. 4-5 वर्षांना आम्ही अपेक्षा करू नये त्याच्यापासून. बरं, चला ना गोठा दाखवा थोडा, कारण बघू द्या आज सगळ्या प्रेक्षकांना गोठाही बघू द्या. आणि काय गोठ्यात नियोजन असतं बाब्याचं, कसं आपलं गरीबीला नियोजन असतं, असं काही हाय फाय क्वालिटीचं काम. किती जमीन आहे इथं साधारण? 9.5 एकर. 9.5 एकर जमीन. आम्ही झिरोतले माणसं आहे, त्यांना हिरो केलाय आम्हाला. नक्कीच जे काही कमवून दिलं ते प्रॉपर्टी नाही, पण नाव कमवून दिलं. नाव कमवून दिलं. आम्ही नावाचेच भुकिले होतो. प्रॉपर्टी अशी तर काहीच रुपये तवाच घेतले असते आम्ही, 1-2 कोटी नाबाद राहिलो असतो. हा गोठा आहे आणि इकडे बघितलं तर समृद्धी महामार्ग आहे
आणि समृद्धी महामार्गापासून एक 100 फुटावरती हा बाब्याचा गोठा आहे. दिवसभर इथं असतो. जसा खरेदी केला तसा इथंच आहे. हा खरेदी केला तसा इथंच आहे. लॉकडाऊनला इथकडेच राहायला आलो आणि इथंच थांबलो. हे बॅनर प्रिंट करून घेतले तुम्ही? हा प्रिंट केलेले वाढदिवसाचे बॅनर आहे. बरं, बाब्याचा वाढदिवस हे काय बाबाचे वाढदिवस. कधी असतो वाढदिवस? हे आता 12 तारखेला असतो बघा. कुठली? हे 12 तारीख मला वाटतं काय 3ऱ्या का 4थ्या महिन्याची 12 तारीख आहे बघा. बरं. बरेचसे बॅनर वगैरे आठवणी सगळ्या आहे ठेवलेल्या, साठवून ठेवलेल्या. बरं, सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती, ज्या व्यक्तीमुळं तुमच्या ग्रुपला नाव पडलेलं आहे, यांचं काय नाव? विठ्ठल फौजी, विठ्ठल चव्हाण. बरं, ही व्यक्ती मित्रांनो, की ज्या व्यक्तीमुळं आज बुलढाणा एक्सप्रेस किंवा बुलढाण्याचं नाव अखंड हिंदुस्थानात जर पोचलं असेल तर या फौजीमुळं. आणि देशाची सेवा करता करता कुठंतरी मुक्या जनावराची सेवा करताय आणि कुठंतरी यश मिळतं आहे. इकडं चाऱ्याची व्यवस्था आहे. चाऱ्याची व्यवस्था बाकी इथं सगळं त्याला बांधायला देईल. बाधा इथंच असतो बैल. याला फॅन बिन काही नाही हो बाकीच्या सुसज्ज गोठ्यात. फॅन काढून टाकला तर बैलच येत नव्हता ना. फॅन गिन सगळं होतं. बरोबर. बैल इथं नाही राहत ना. बैल जास्त करून तिथं असतो. तिथं फॅन वगैरे सगळं आहे. तिथं शेड घेतलं, त्या शेड केलं ना तिथं. बरं, हा चला बाहेर. 20 बाय 40चं शेड केलंय तिथं. कुट्टी बिट्टी हे गिरणी इथंच आहे. हा सगळं जागेवरच. कुट्टी वगैरे सगळं तुम्ही? सगळं जागेवरच. ही बाब्याची गाडी, ज्या बाब्याला घेऊन अखंड महाराष्ट्रभर प्रवास झाला, महाराष्ट्राच्या बाहेरही प्रवास झाला. चल ये पुढे. किती किलोमीटर झाली असेल गाडी? गाडी झाली आता, आम्ही घेतली होती सेकंड गाडी त्या टायमात 1 लाख किलोमीटर होती. आता गाडी झाली आता 2,20,000. म्हणजे वरचे 1,20,000 किलोमीटर हे फक्त बाब्यावरच फिरली. मैदानात ज्यावेळेस जायचं इथून गोठ्यावरून मैदानात कुठलाही सेकंदाला असू द्या किंवा 3 फेऱ्याला किंवा बिनजोडला, कशी प्रोसेस असते तुमची? प्रोसिजर काय असते, आपल्याला जर पुण्याला जर जायचं जर ठरलं तर आम्ही काय करणार बा, आता 4 तारखेला आपल्याला मैदान आहे तर आम्ही 1 तारखेलाच निघणार संध्याकाळच्याला. 2 तारखेला मधात घोडेगाव जाऊन थांबणार आणि त्याच्यानंतर सकाळी निघलं की 3 तारखेला तिथं पोहोचणार. बरं, इथून निघताना कशी प्रोसेस आहे? इथून पुढे आम्ही बैल धुणं धाणं झाल्याच्या नंतर आम्ही मंदिरावर बैल घेऊन जातो. दर्शन करून आपल्या वावरातच महादेवाचं मंदिर आहे, दर्शन केलं, बैल इथं आणणार, बैल गाडीत घातला, इथनं आम्ही. बरं, म्हणजे महादेवाचं दर्शन करून मग प्रवासाला प्रवास. ही सगळ्यात मोठी ख्याती. आणि ज्या महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद पाहिजे तो साक्षात तो तुम्हाला मिळतोय. मिळतो 100%. पहिलं हिंद केसरीचा मान मिळालेलं माळशिरसचं मैदान. काय झालं होतं तिथं? आम्ही पहिल्यांदा वाघिरीच्या बादल संघ पळालो, 1 नंबर केला, 3 फेऱ्या सुट्टच. बरं. आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी याच्यात पळालो होतो आम्ही, कोणात? कॉकटेलमध्ये. त्याच मैदानात दुसऱ्या वर्षी. बरं. जुना बैल पळा दुसऱ्या वर्षी कॉकटेलमध्ये पळालो. तर सेमी कडीनच काढला आणि फायनल पण कडीनच केलं. हा, तर आम्हाला तिथे 1 नंबर दिला नाही. मथुरना आणि सर्जन 1 नंबर केला, तिथं आम्ही 2 नंबर केला. 1 नंबर का नाही दिला? ते कडीनं गाडी पळाली, थोडंसं पब्लिकचं प्रतिसाद नाही भेटलं. बरं. पब्लिकनं काय केलं, बैलावर थोड्या काठ्या टाक, काही टाक, दगड मार, दुरकार्याला पण लागले. हे प्रकार असे बरेचसे होते. आता काल परवा पण आपण बकासूरची गाडी बघितली. हो, ती पब्लिकमुळे पब्लिक होती. मग पब्लिकनं काढानं पळतोय, आपल्याला गॅरंटी 100%. त्या हिशोबाने यानं काही मानलं नाही त्या गोष्टीला. हा पळालाच, यानं डोळे लावून घेतले, पण आमच्यासाठी 100% पळाला आणि तिथं 2 नंबर झाला आमचा. आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी वरच्या सर्जात पळून 1 नंबर केला हिंद केसरीचा. मला एक मैदान सांगा ना, कुठल्या बैलाच्या गळ्यात ज्यावेळेस बाब्या पळत होता त्यावेळेस तुम्हाला तो पळ आवडला? बैलाच गाडी आमच्यावाली फक्त या 3 बैलातच जास्त पळाली. वाघिरीच्या बादलमध्ये सर्जा आणि लक्ष्मण 3-3, 4-4 नंबर ह्याच बैलावर केले. सलगचे ज्या टायमात नंबर होते लक्ष्मणराव ना. बरं, म्हणजे महत्वाचा पार्ट आहे, कारण की बैल भरपूर पळाले आतापर्यंत, बरेचसे मैदान लय पळाले. किती मैदान अंदाजे आहे का लक्षात? 3 फेऱ्याचे मैदान? 3 फेऱ्याचे मा हिशोबान तरी एक 3 वर्षात जवळपास एक 100-125 तरी झाले असते. 100-125 मैदान झाले. 100-125 3 फेऱ्याचे. सेकंदाचे तर सलग 2 वर्ष नंबर नाही त्याला कोणाला. 100तून किती नंबर, किती गुलाल? 100तून प्रत्येक ठिकाणी बॅडलग एक माझा थोडासा काळ आलता, पडतीचा काळ होता थोडासा. म्हणजे सलग
जवळपास एक 10 ते 12 मैदानं बैल जाईन त्या मैदानात गट काढायचा, जाईन त्या मैदानात बरं सेमीला एक तर स्वतः फॉल होणार किंवा मग दुसऱ्याला घालवणार. म्हणजे काहीतरी कारण असतं भानगडीमुळं थोडंसं यंत्रणा काय म्हणते ते काय करणं भानगडी, ते लोक म्हणते हे नाही ते नाही भरोसा नाही, पण ते 100% आहे ते खोटं नाही. आम्हाला अनुभव आला त्या गोष्टीचा. 12 मैदानं केली आम्ही. कसं 12 मैदान जाईन तिथं गट काढायचा, बरं जाईल त्या मैदानात गट काढायचा. कुठली गाडी टप असू द्या, कोण पण असू द्या, 100% गट काढणार. सेमीला एक तर स्वतः जाणार नाही तर मग दुसऱ्या बैलाला घालवून टाकणार. असं लई 100% व्हायचं, म्हणजे फायनलला पोहोचू द्यायचं. कशामुळं ते आता काही कारण असतो, जरा थोडासा लपडा झालता जरा. आता हे जे तोटके राहतात लिंबू मिरची हा जो प्रकार सध्या लोक होतोय, म्हणते आता बऱ्याच खरं मोठ्या नाही प्रमाणात खोटं होतोय. नाही काय नाही, पण हे खरं आहे. नाही आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात म्हणजे व्हायला लागलं होतोय. व्हायला लागलं व्हायला लागलं. पण आहे का याच्यावर विश्वास हा आहे 100% आहे. करता लोक आहे ताजा अनुभव आहे आम्हाला. मैदान झालं तर आमचं पेट नाकेलं, तिथं लिंबावर बैलाची नावं होती. जेवढ्या बैलाची लिंबावर नाव होते तेवढ्या बैल तिथं तसं बदलले होते. बरं हो बाब्याचं नाव होतं त्याच्यावर. होतं 100% कॉकटेलमध्येच पळाला आम्ही, तास बदललं होतं कॉकटेल. बरं आता इच्छा तर राहिली नाही कुठल्या बैलाची पळायची. नाही इच्छा तर पूर्ण झाली आमची, काही विषय सगळी नाही इच्छा राहिला. पूर्ण सगळ्या बैलात बैल पळाला. हां. फक्त आता इच्छा फक्त एकच मास्तरची आणि आमची राहिली मैभ्यात पळायची. म्हणजे मैदान आमचा 2 वेळेस पायरा होऊन काही त्याचं कारण काय, आमचं कारण काय असतं बॅटलं का आमचं संपलं. म्हणजे एक वेळेस आमचा पायरा ठरला या बैलासाठी मास्तरनं अक्षरशः छकडी नवी घेतली बरं की बाबा मोठी छकडी लागते तुम्हाला म्हणून. मास्तरनं आमच्याकडे छकडी नसताना छकडीच्या धुऱ्या गिऱ्या सगळं क्लिअर केलं. पायरा ठरला, मास्तरनं आणल्या दिवशी बैल आणला, दुसऱ्या दिवशी मास्तर म्हणे आमचा बैल नांगडा झाला. बरं मग तो पायरा कॅन्सल करून आम्ही दुसऱ्या बैलात पळालो, तिथे 1 नंबर केला. सदा मास्तर सदा मास्तर रेटरेचे महिब्या आणि बाब्या ही गाडी पळवायची इच्छा आहे आणि लवकरच ती इच्छा पूर्ण होईल. अजून अखंड महाराष्ट्राची इच्छा, आता तुम्ही सांगितलं बकासूरच्या काळात पळाला मग पळायचा म्हणजे तो बिनजोडला पळाला. हा समजा कुठं काय ना पण आपण पळालो. पण एक कुठंतरी हा पळ जर बघताना भेटला प्रेक्षकांना बकासूर योगमान कुठं जर घडून आले तर अजूनही गाडी पळेल. त्याचं काय, कुठल्या जातीत मोडतो ह्यो धनगरी किल्ला. धनगरी किल्ला. धनगरी किल्ला काय सांगाल मला जातीवरून सांगा. म्हैसूर जात, खिल्लार जात, गावरान ह्या गोष्टी जातीवर निर्भर आहे का? जातीवर आहे ना. पळायच्या जर समजा पळाच्या बाबतीत जर म्हणलं समजा तर याच्यात जर ब्रेड क्रॉस जर असलं समजा की बाबा गावरान मिक्स हे 100% टिकाऊ असतंच. टिकाऊ असतं. टिकाऊ असतं. म्हैसूर कसं आहे ताबडतोब काम आहे, तडखापडी किंवा चायना माल सारखं लगेच गरम आणि लगेच थंड, एकदा येत लगे पुन्हा पेटायचंच काम नाही. बरं हे खिल्लार खिलारी एकदा पहिली गोष्ट तर धकत नाही, एकदा जर धकलं तर ते थांबत नाही. आता बरेचसे खिल्लार बैल मोस्टली मी बऱ्याचशा 100तून जर 70 मुलाखती झाल्या असतील त्या खिल्लार बैलावरती झालेल्या आहेत. नाही आहेच ना खिल्लार आणि बैलाचं ब्रेड खिल्लार बैल सध्या ज्या पद्धतीने ठीक आहे थोडासा गॅप पडतो. नाही गॅप पडतो पण महिना, ते थोडं 2 आरामानं ते म्हणजे दगडी कोळशाची गाडी सारखं काम आहे. हां. बुलेट ट्रेन पटकन निघून जाते, दगडी कोळशाची आरामानं चालतं तसं काम यायचं. दगडी कोळसा एकदा सुरू झाला मग केवढ्या घाटाचं केवढ्या बघतात पटकन शिरून जातं असं काम. बरं एक व्यक्ती आणलेली सोबत तुम्ही घड्याळी म्हणजे घड्याळ सम्राट म्हणून त्यांना म्हटलं जातं आणि आज आले वेळात वेळ काढून सोबत आले माझ्या की बाब्याच्या गोठ्यावर जायचे म्हटल्यावर लगेच तयार झाले. काय सांगाल यांच्याबद्दल? आता बऱ्याच दिवसाचा संबंध आहे त्यांचा. यांच्याबद्दल सांगितलं तेवढं कमीच आहे. हां पहिल्यापासून समजा त्यांचे आमचे संबंध जुळले तेव्हापासून बैलाचे फॅन 100% ते आहे आणि त्यांचे फॅन आम्ही 100% आहे. बरं यात काही शंका नाही. जाता जाता शेवट सांगा कुठल्या मैदानात बाब्या दिसणार आता का हां? बैल जर आता समजा जर जायचं जर ठरलं तर 100% नियोजन आहे आता की ते मागच्या वर्षी 2 वर्षापासून आम्ही सलग नंबर करतो हानूर केसरीला. कुठला? हानूर केसरी कुठं आलं ते? हे अक्कलकोट. अक्कलकोट. सलग 2 वर्ष पूर्ण सलग 2 वर्ष 1 नंबर केला तिथे. बरं काय पारितोषिक असतं? पारितोषिक 2 लाख 2.5 लाख रुपयापर्यंत असतं. आता मैदान ठेवायच्या अगोदर तारीख पण पडली नाही, बॅनर पण पडलं, तिकडे लोकांचे फोन यायला लागले बाबा ह्या मैदानाला आला पाहिजे. सगळ्याचे फोन येऊन गेलेत बरं की बा आता बॅनर आम्ही करणार, पहिले तुम्हाला टाकणार, तुम्ही तारीख सांगा की बा तुमचं रिकाम पण कोण दिवशी त्या दिवशी मैदान आपण ठरू. बरं गाडीवर जॉकी कोण राहतं नेहमी? जॉकी आता पाहिलं ना आपलं सगळ्यात जास्त जर म्हणलं सलगचे नंबर किंवा बा आपल्या आत्मविश्वासातला कारभार इथून गेल्यापासून ही गाडी सगळी सोमान आणली. सोमाचं थोडंसं हाताच्या मधल्या पोटाला काहीतरी प्रॉब्लेम झालता, मग तो थोडासा थांबल्याच्या नंतर मग विठ्ठल नानानं गाडी आणली आपली. हां कुठल्या आता जॉकीचं तर मी म्हणणार नाही पण तरी पण एक कुठल्या जॉकीवर ट्रस्ट नाही ट्रस्ट म्हणून नाही म्हणता येणार आपल्याला. त्यांना पण नाव आपलं चांगलं केलं, यांना पण केलं. फक्त विषय असं झाला आपण जेव्हापर्यंत इकडून गेलतो त्या टायमाला नानाची ना आपली कुठली मुलाखत नव्हती, कुठली गोष्ट नाही, ओळख नाही, फळक नाही, काही नाही समजा. पण आपल्याला प्रतिसाद भेटला सोमाकून. सोमाचाही झाल्याच्या नंतर मग नानाचा साथ भेटला आपल्याला 101% मध्ये.
नक्कीच. नाना कोणाच्या गाडीवर बैस म्हणलं तरी बसत नव्हते, पण आपण पळत जर गेलो ना आवाज जर द्याला तर नाना आपल्याकरता 100% येत होते आणि आपल्या बैलाची गाडी हाणत होती. त्यांना गाडी पण जर असली तर नाना म्हणत मी गाडी 100% हाणणार का तर हाणणार, पोरं काय अडचण नाही. 3 फेरं जर म्हणलं तरी मी आणतो. त्यांची गाडी असताना त्यांची गाडी द्यायला त्या याला हाणायला लावत होते, ते द्यायच्या जोडीदाराला, पण या आणि गाडीवर आपली गाडी ही आणत होती, नाना आणत होती. नक्कीच त्याच्यामुळेच त्यांची एक वेगळी ओळख आहे. विठ्ठल नाना म्हटल्याच्या नंतर चांगल्या चांगल्या लहान लहान पोरांच्या मुखात देखील त्यांचं नाव निघतं. नाही आहेच ना. किती प्रवास होत होता बरं साधारण? बैलाला पहिल्याने येणं जाणं जास्त होतं. बैलाचे ट्राव्हल्स होऊ लागले, पायाचा प्रॉब्लेम येऊ लागला. बरं. मग आमचे जोडीदार आहे अनिल भाऊ म्हणत, संदीप भाऊ आपल्याला येणं जाणं जास्त काही पुरत नाही, 15 दिवसाला 8 दिवसाला बैल घरी जाणं, याच्यापेक्षा आपण काय करू म्हणे इकडे जे गोठा करू आणि इथंच बैलाचं नियोजन करू. म्हणलं चालतं, काय अडचण नाही. मग अनिल भाऊजण आमची चर्चा झाली, मग आम्ही तिथं शेड वगैरे तिथंच केलं. आता तिथं 3 वासरे आमचे कुठं ते? विहापूरमध्ये. विहापूरमध्ये. हा, सध्याच्या घडीला आदातमध्ये टॉपलं वासरू पडतं आपलं सुंदर म्हणून. सुंदर. हो. बरं. आणि बसून जात होता गाडीमध्ये? हा, गाडीमध्ये समजा जर इथनं भरला समजा, डायरेक्ट जर गेलो कंटाळा जर त्याला जर आला समजा तर 100% बैल बसणार. बरं चालतं. बैल शुभेच्छा अजून राहतील. पण बसतोय गाडीत. कंटाळा जर आला तर नाही, आला तर नाही. मग मोकळा जर सोडला 100% बसणार. बरोबर. अजून एक 2 प्रश्न आहे, विचारतो मुद्दाम, विचारा. प्रेक्षकांनाही पटल. बैलाचं नेमकं ज्यावेळेस तुम्ही मैदानात सुट्टीला घेऊन जाता, खाली घेऊन जाता बुडामध्ये, तर सुट्टीपासून तो क्षण कसा असतो? काय नेमकं सिच्युएशन असते बैलाची? बैलाचं सिच्युएशन आम्ही आतापर्यंत बैलाला गरम करणे आणि कुठली गोष्ट काहीच नाही. शांतचित्ताने बैल खाली घेऊन जाणे, शांतचित्ताने बैल झुपणे, बैलगाड्यात टाकणे, सुट्टी व्यवस्थित करणे, बस एवढाच विषय, बाकी काय. सुट्टीला कसं आहे? सुट्टीला छान आहे बैल, काय अडचण नाही. अंगावर 3 वगैरे फेरत नाही, अंगावर नाही, कुठली गोष्ट नाही, काहीच नाही. बरं, पळायला तळातूनच पळ आहे? पाताळातनच. हां. ओव्हरटेकला वगैरे काही? ओव्हरटेकचं तर गाडी अंगावर घेतच नाही. गाडी शेजारी शिरल्यावर सुट्टीच नाही गाडीला. बरं, तास पलटी वगैरे अशी किती वेळेस प्रकार घडले ते असतील? प्रकार त्या काहीतरी प्रॉब्लेममुळे होत होता, नाही तर मग आतापर्यंत तास शिवायचा काही विषयच नाही त्याच्यावर. म्हणजे शान आहे, सगळ्याच गोष्टी शान आहे पळायच्या सगळ्याच बाबतीत. गोष्टी छान आहे. चालतं. शुभेच्छा राहतील. आणि बराच वर्ष अजून त्याची कारकीर्द बाकी आहे. चांगल्या पद्धतीने पळतो. आपली इच्छा होती की बाब्याच्या गोठ्यावरती जाऊन बाब्याची मुलाखत घ्यायची, आज ती इच्छा पूर्ण झाली. प्रेक्षकांची इच्छा होती की बाब्याची काय परिस्थिती सध्या, त्या सगळ्या गोष्टी जाणून पोझिशन घ्यायच्या. काय आहे, काय नाही बस समजा त्या तेच, हिशोबाने. कारण एक आतुरता लागते लोकांना, प्रेक्षकांना. कारण की तुमचं बी मनापासून धन्यवाद करतो. तुम्ही बी आम्हाला एवढा मोठा टाइम द्याला, आमच्यासाठी तिथून इथपर्यंत आलं. कोणी कोणाकरता यायला काही कोणी रिकामं नसतं, त्याच्याबद्दल तुमचं बी मनापासून धन्यवाद देतो. हा मोटिव्ह आपण जे चॅनल चालवतोय हे प्रेक्षकांची इच्छेपोटी. आणि माझ्या भागातला जर बैल आहे तर मी त्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. 100%. आता मला पश्चिम महाराष्ट्रात मी महिना 2 महिने जात नाही, 100%. त्याच्यामुळे मला वेळ कमी मिळतो. पण मी शक्यतो मराठवाडा किंवा विदर्भात जर बैल असतील तर त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. आणि बाब्यांनी जे नाव कमवून ठेवलेलं आहे ते नाव, तो इतिहास न पुसणार आहे, नाही पुसणार आहे, त्याच्यामुळे- होतो ना भविष्य. त्याच्यामुळं त्याच्या दर्शनाला येणं हे माझं भाग्य आहे की मी त्याच्या दर्शनाला आलो. आणि भविष्यातही पुन्हा येईल, अजून मोठाले मैदान होतील, त्या मोठ्या मैदानात तो नाव कमावणार. जाता जाता 2 मिनटं गणेश भाऊचे घेऊ, माईक द्या 1 मिनिट. गणेश भाऊ नमस्कार. नमस्कार. बाब्याला ओळखता असा कुठलाच माणूस नाही. हा, बरोबर. आणि बाब्याचे आणि तुमचे संबंध संदीप भाऊनी सांगितलेच. घड्याळ सम्राट म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहे, पण त्या बाब्याची कारकीर्द घडवण्यामागं किंवा त्याला उंचीवर नेण्यामागं तुमचाही थोडाफार हातभार आहे. बरोबर. काय सांगाल बाब्याविषयी? म्हणजे सुरुवातीला काय झालं, मी बाब्यासुद्धा पाहिलेला नव्हता. बरं का. सर्वप्रथम ज्यावेळेस परवानगी झाली 27 डिसेंबरला बैलगाडा शर्यतीला परवानगी झाली. बरोबर आहे. आणि पहिलंच मैदान लागलं 31 डिसेंबरला तळेगावला पहिलं मैदान लागलं. आणि पहिल्या मैदानावर माझे सुद्धा पहिलंच मैदान बंदी ओपन झाल्याच्या नंतर तळेगावचं. मी तोपर्यंत बाब्या पाहिला नव्हता. बाब्या नव्हता आणि आपला बाब्यासोबत त्यांचंच घरचंच काय नव्हतं, संभा. बाब्या आणि संभाची गाडी पळायची. बरोबर आहे. त्या मैदानात आलं. मैदान होतं 2 दिवसाचं. आणि पहिल्या नंबरमध्ये लागेल होती नबाब पठाणचा बैल लागला होता. नबाब पठाणची घरची गाडी लागेल होती 1 नंबरला. 2 दिवस बैल निघले नाही, पण 3रा दिवस लांबला. त्यांनी स्वतःहून मालकाने लांबवला की बाबा बैल हाणणं झाले नाही, बऱ्याचशा गोष्टी. पहिलं मैदान होतं, बैल खूप उतरले, 2 दिवस बैल हाणणं झाले. तिसऱ्या दिवशी बैलाने बैल काढले, संभान आणि बाब्याने. बरं. तिसऱ्या फेऱ्यात बैल काढले ते. दुसऱ्या दिवशी 2 फेरे घेतले. हा. म्हणजे थोडंसं धुरकाऱ्याकडून थोडीशी गलत झाली. हा. सुट्टीला थोडी माणसं कमी असल्यामुळं. आणि मग 3ऱ्या दिवशी पहिल्याच फेऱ्यात सकाळच्या टप्प्यात बैल निघले. आणि मग तिथून पुढं मग बघितला मी बाब्या काय आहे, बाब्या कसा होता आणि काय होता. आणि मग तिथून पुढं आमचे संबंध, रिलेशन तिथून पुढं जुळत गेले.
नक्कीच एक जुनी आठवण आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक आठवणीचं हे सांगतो तुम्हाला मी. आता जे ट्रॅक्टरचं मैदान झालं बालाघाटमध्ये वारा शिवणीला MP केसरी, बरोबर आहे का. माझं मैदान पुण्याला चालू होतं, घड्याळच भेटली नाही MP वाल्याला. मग फौजी साहेबांनी फोन केला की गणेश भाऊ तुम्हाला एवढं मैदान करावं लागतं. आणि माझी सर्वप्रथम डिजिटल गाड्या मी ओपन केली होती, बरोबर आहे का. सर्वात प्रथम मैदान डिजिटल घड्याळीवरलं जे केलं ते MP मध्ये. साहेब म्हणे तुम्हाला करावंच लागतं. म्हणलं बाई MP तर अशी लोक तसे लोक सांगत्या, हे करत्या ते करत्या. म्हणजे तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त माझ्यासोबत चला. मग तिथून मी रातोरात पुण्याहून संभाजीनगर आलो. आणि संभाजीनगरहून करण साहेबाच्या गाडीत बसून, तेव्हा माझ्यापाशी 4 व्हीलर नव्हती, काहीच नाही, मोटरसायकलवर येणारा माणूस मी त्यावेळेस. आणि मग करण साहेबाचा मल्हार टाकला तिथून, मल्हार घेतला. आणि मग ह्याच रूटने सरळ बाब्या मल्हार ह्या सगळ्या गाड्या निघाल्या वाराशिवणीला MP मध्ये ट्रॅक्टरच्या मैदानासाठी. आणि मग इथून नियोजन करून तिथं गेलो. मग 2 दिवस पहिले MPची प्रथा आहे का पहिले सेकंदावर नंबर काढत्या. सेकंदावर नंबर झाल्याच्या नंतर शेवटच्या दिवशी फायनलला बिनजोड असते. आणि मग तसं ते बक्षीस होतं. तर पहिल्या दिवशी 2 दिवस गाड्या पहिल्या दिवशी गाडी पळाली मल्हारची आणि बाब्याची, गाडीत काही मेळ आला नाही. मग दुसऱ्या दिवशी मग बागड फुटली आणि मग पडला डोंगरिया आणि बाब्या. मग गाडी झाली 1 नंबर. डोंगरियाचा मोठा इतिहास. मग डोंगरिया चिन्याची गाडी 1 नंबर झाली. आणि मग दुसऱ्या दिवशी यांची आपलं अजिम पटेल भेरियाची गाडी लागली अलीकडनं आणि बाब्याची आणि डोंगरियाची गाडी लागली पलीकडनं 1 तासावर. ते मीच होतं पाहायला तिथं. ते नियोजन असं असतं MP मध्ये का ते सगळं आपल्यासारखं पारदर्शक नियोजन होतं त्या मैदानामध्ये. वरती मस्त असं झेंडा लावलेला आणि बैलच त्या झेंडी, नो चिटिंग आणि काहीच नाही, 1 नंबर कारभार. लागला पडणार नाही असं नियोजन होतं. त्या नियोजनामध्ये 1 नंबर झाली बाब्याचा आणि डोंगरियाचा. आणि मग तिथून निघल्याच्या नंतर सरळ डायरेक्ट डोंगरिया आणि बाब्या या मैदानात आले. आणि इथून डायरेक्ट वडकीच्या मैदानाला बैल सज्ज झाले. आणि मग वडकीच्या मैदानाला मी स्वतः बी होतो. वडकीच्या मैदानाला बाब्यासोबत मी गेलो. मला चला आता वेळेत वेळ काढून गेलो बघायला. माझं बी पहिलं राऊंडचं मैदान बघायची ती वेळ. त्याच्या अगोदर मी कधी राऊंडचं मैदान पाहिलं नव्हतं. बाब्या तुमच्या जवळचा आहे आणि बाब्याविषयी तुम्हाला चांगली जवळकी म्हणजे एक आपुलकी आहे, त्याच्यामुळे इथपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आलात. आठवणी मोठ्या आहे. नक्कीच एका दिवशी पुन्हा आपण त्या चव्हाट्यावर आणू. चालतं. शुभेच्छा असेल संदीप भाऊ तुम्हाला.